मगाशी आपण ऑफ द कॅमेरा चर्चा करत होतो त्यावेळेस तू मला एक किस्सा सांगितलास की तुला एक कट्टर तमिळ ब्राह्मण पुण्याच्या आसपास कुठेतरी भेटला. तो काय किस्सा होता? तो ब्राह्मण आहे हे मला त्यांनी शेवटी सांगितलं. बरं. आधी एकदम फ्रीली मी त्याच्याशी बोललो. हं. त्यांनी पण बऱ्याचशा अशा काही गोष्टी म्हणजे पेरियार यांचा जो ब्राह्मण विरोध होता त्याच्याविषयी पण त्यांनी मला एकदम खुलेपणाने सांगितलं की कशा प्रकारे तो विरोध होता किंवा ब्राह्मणांच्या मनामध्ये पेरियार यांची काय इमेज आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सविस्तर सांगितल्या आणि शेवटी म्हटलं की आज दक्षिण भारतात ब्राह्मण आहेत किंवा ब्राह्मण सुधारलेत ह्याच्या मागे पेरियार आहेत. बरं. म्हणजे पेरियार यांचा सगळ्यात जास्त फायदा हा ब्राह्मणांनाच झालाय असं मी म्हणेन. असं तो मला बोलला. तो बोलला आणि तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मी स्वतः ब्राह्मण आहे. त्यांनी ते अनुभवलंय की बाबा आपले आजोबा, आपले वडील आणि मी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडत आलेले आहेत, वैचारिक बदल की त्यांनी बऱ्याचशा तो एका गोष्टीवर बोलला की व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे की प्रत्येकाला म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा तू ह्या समाजात जर येत नाही किंवा तू जानव परिधान नाही केलेलं तर तू मंदिराच्या रस्त्यावरून नाही गेलं पाहिजे. हे झालेलं आहे वायकुम सत्याग्रह वगैरे पेरियार यांनी ह्याच्या विरोधात केलं. ते जाण्याचा ज्यावेळी 1805 मध्ये प्रयत्न झाला त्यावेळी दलावाकुलम हत्याकांड वगैरे त्याच्याविषयी सविस्तर लिहिलंय मी याच्यामध्ये. म्हणजे तर रस्त्यावर चालण्याचं स्वातंत्र्य हे किंवा कुठलंही म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा काय हे प्रत्येकाला असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी कुठली जात मॅटर नाही झाली पाहिजे वगैरे ह्या विचाराचा तोही होता. त्यांनी ते स्पष्ट मांडलं आणि शेवटी जाता जाता मला म्हटला की मी पण एक ब्राह्मणच आहे म्हटलं. मला एकदम म्हणजे विश्वास झाला, अरे मी काही चुकीच तर ह्याच्या आधी बोलून गेलो नाही ना जे त्याच्या मनाला लागलं असेल किंवा काय वगैरे. पण एवढे फ्लेक्झिबल आहेत त्या ठिकाणी लोक, ते लोक ऍक्सेप्ट करतात की बाबा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत आणि ते आता आपल्याला बदलायच्या, सुधारल्या पाहिजेत.